अ व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. चालू आहे हा ब्लॉग असा चालू होईल ह्यांच्यासोबत असं वाटलं नव्हतं. मननचा आज बर्थडे आहे. ऐरोलीवरनं सिद्धिविनायकला खास पाया पडायला आलेला आहे. तर त्याने मला फोन केला तर म्हटलं चला आपला प्लॅन बनतोय तर भेटूया. तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया. सो आमच्या बरोबर आहे प्रथमेश भिसे पण आलेला आहे. प्रथमेश भिसेला हेल्मेट ठेवायची आणि गाडी लावायची म्हणून 200 रुपयाचं हे खरेदी केला नाही. हा का उपयोग आहे दादरला राहून तुझा. तर आज तुम्ही बघत आहात काहीच गर्दी नाहीये. एकदम मोकळे म्हणजे काय रांगा विंगा काही नाही. डायरेक्ट जाऊन दर्शन घ्यायचं. त्यामुळे इथे थोडा वेळ आपल्याला बसता पण येईल. इट्स टाइम टू से गुड बाय टू मनन अँड ओके. बिचारे लालबाग पर्यंत आले, घरी आले, घर बघितलं, त्याच्यानंतर टाइमपास केला, भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या. बिसे पण आला. त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो डीपी मध्ये. कसं वाटलं जेवण तुला डीपीचं. तुला आवडले लॉलीपॉप. हा जिप्सी पेक्षा चांगले आहेत ना. जिप्सी चांगले ना जिप्सी कॉर्नर पेक्षा. लॉलीपॉपचा ते मसाला असतो ना तो काय ते पीठ भारी होतं. डीपी पेक्षा पिटी नाव पाहिजे होतं. पिटी साखरेचं होतं. चला तर आज रात्री प्लॅन होता ऐरोलीला सगळेजण भेटणार होते पण मला काय जमणार नाही. बिकॉज माझी मधल्या थराला आहे. मी मधल्या थरामध्ये आहे त्यामुळे मी येऊ नाही शकत आहे ऐरोलीला. झालं शायनिंग मारून झाली. चला आता निघा. पण मी लक्षात ठेवेन माझं घर एवढं जवळ असून सुद्धा तुम्ही आलात नाही घरामध्ये. अरे आम्ही वस्तीला आलेलो आणि 9 महिने झाले तरी पण तुम्ही आप्पे खायला आले नाही अजून. आपण आले इकडे तू इकडे. मी आलोय कधी लावड्या ग्रीन चटणी. हा विसा आलाय विसा दे टाळी. आणि ग्रीन चटणी खापवतो. चलो बाय. नीट जा. ट्रॅफिक असेल आता. ओके ठीक आहे. बाय बाय बाय. बरीच लोक विचारतात रिअलमध्ये की जे आमचे फ्रेंड्स आहेत, अरे हा कसं मॅनेज करतो, अरे हा सगळं कसं मॅनेज करतो. तर हे आहे जसा बाहेरून आला तसा डायरेक्ट झोपला. कपडे बदलले डायरेक्ट झोपला. बोलला माझी काही बोलू नको, मला काही विचारू नको, मला झोपू दे. आणि झोपला. असं मॅनेज करतो. आला की डायरेक्ट झोपायचं. मग बघायचं नाही किती वाजले काय वाजले. चुप झोपा. ओके. आणि मननच्या त्या शेवटच्या सीन नंतर येऊन डायरेक्ट जसं की तुम्ही बघितलं ह्याने शूट केलं. मी झोपलो होतो. मी लिटरली झोपून गेलो बिकॉज एवढी भयानक झोप येत होती. कारण की झोपलो नसतो ना तर पार वाट लागली असती. म्हणून मग काही न बोलता कपडे काढले आणि पटकन झोपून गेलो. मस्त पैकी 2 तास. किती वाजले तेव्हा. हा कारण की जेव्हा झोप अनावर होते तेव्हा मी भाई मला पहिली झोप द्या, बाकी काही नको, जेवण नको, नाश्ता नको, चहा नको. त्यामुळे मस्त पैकी झोपून झालो. आता उठलो मगाशी 8 वाजता. उठल्यानंतर पटापट जी काही कामं आठवली मला, म्हणजे गॅस रिफिल करायचा होता, दही आणायचं होतं, मका आणायचं होता, तर हे सर्व कामं करून आता बसलो आहे बॅटर बनवायला. का कारण की उद्या आम्ही दहीहंडी असली तरी पण आम्ही स्टॉल लावणार नव्हतो. जाणार होतो आम्ही दहीहंडी फोडायला. बट आम्हाला आली 50 प्लेटची ऑर्डर. त्यामुळे मग म्हटलं की आलंय लक्ष्मी स्वतःहून येते आपल्याकडे तर का सोडा म्हणून मग आम्ही फटाफट जे काही 50 प्लेट पुरता जेवढं बॅटर लागतं, चटणी लागते, ते सगळं त्याचं प्रिपरेशन आता चालू आहे. त्यामुळे इथून हे सर्व प्रिपरेशन करून झाल्यानंतर मम्मीकडे जायचं आहे. तिकडे जेवायचं आहे, प्रिशाला भेटायचं आहे. मम्मीने काळ्या वाटाण्याची भाजी, आंबोळी जे काय पारंपरिक असतं आपल्या जन्माष्टमीच्या दिवशी आपण बनवतो ते सर्व बनवलेलं आहे. तिकडे जाऊन जेवणार. जेवून इथे नंतर परत येणार. 12 वाजता इथे हंडी फोडणार आणि बस. आणि तुम्हाला जन्माष्टमीची स्टोरी सांगणार. आय नो ती स्टोरी बाकी आहे. बहुतेक मी तुम्हाला ती स्टोरी एंडलाच सांगेन असं मला वाटतंय. एक्झॅक्ट मम्मीला जसं बोललो होतो 9:30 पावणे 10 पर्यंत टच होणार. 9:30 पावणे 10 टच झालो म्हणजे झालं. बघितलं का आपलं टायमिंग. पंक्च्युअलिटी बघितली का आपली. म्हणून प्रत्येक माणसाने पंक्च्युअल राहायला पाहिजे जेणेकरून तो चांगली प्रगती करू शकतो. आणि आज मम्मीच्या हातचं स्पेशल घावणे. आई कडक कर ना. काय एवढे जाडे. अरे ते आंबोळ्या म्हटलं तर कडक नाही. भाजी कुठे. व्हेर इज भाजी. ही काय कुठली भाजी. बाय 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 बाय.
वाह, काळ्या वाटाण्याची भाजी कोकणात. आज पुसतो का तिथे येऊ दे ना जरा. ए बच्चू, ए बापू, ए बापू. पण काढायचं. सो दिस इज अ काइंड ऑफ सिटिंग. आमच्या घरी अशी झालेली आहे. इथे बसलेली आहे आरती, मम्मी, पप्पा, नेहा आणि मी. हा असा हाफ सर्कल घेऊन, हाफ सर्कल ना ऑलमोस्ट फुल सर्कलच झालाय. आरती राहू लाख मारलं तर तिने पण तुला आऊ लाख बोलली. चल राहुल शपथ. हो बोल बघू. राहुल असं नाही बोल. राहुल नाही. कसं तुला पकडलं. काय 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 होतंय, काय होतंय, काय पुढे मागे पुढे मागे. फॉर्म मध्ये आहे आज, फॉर्म मध्ये. मामा मामा स्पष्ट बोलले राहुलला. ऑली ऑली नशीब. बाय. तुला नाही कुठे घेऊन जाते आम्ही. तिला पावडर लावली, नवीन कपडे घातले, तर तिला वाटलं की तिला घेऊन चल, त्यामुळे ती खुश झाली एकदम. पण बच्चू तू आता इथे काय डान्स काय करते. हा तुला इथेच झोपायचंय. आम्ही चाललो आता, कळलं. चल बाय 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 कर. फ्लाइंग किस दे असं. हा अरे वा वा वा. मम्मीला दे फ्लाइंग किस. रबर बँड. हा बस बस बस. हा टाटा टाटा टाटा. मम्माला पण कर, मम्माला पण कर. कटर माग ना, कटर कटर पाहिजे. थांब. चारी बिल्डिंगच्या चारी अंडी. ती तिकडे मातृछायाची, ही इकडे देवगिरीची, ही इथे राजगडची, जे की प्रिपरेशन चालू आहे. आणि इथे छत्रपती शाहू सदन. सर्वांना माहितीच आहे की जेव्हा जेव्हा सृष्टीवर पाप वाढणार तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंचा अवतार येणार आणि ते जी काही वाईट शक्ती असते त्याचा तो वध करणार. तसंच एक जो विष्णूंचा 8वा अवतार आहे, त्यांचा जन्म झाला इन द फॉर्म ऑफ श्रीकृष्ण, आणि तो त्यांचा 8वा अवतार होता, प्लस देवकीचा तो 8वा पुत्र होता. आता मथुराचा राजा कंस ह्याचे म्हणजे खूप अत्याचार झाले होते. तो कपटाने मथुराचा राजा बनला होता. त्याने स्वतःच्या वडिलांना बंदी करून तो राजा बनला होता आणि त्याने मथुरा नगरीमध्ये खूप अत्याचार वाढवले होते. तर मग त्याचा नाश करण्यासाठी म्हणून एकदा आकाशवाणी झाली. ती पण कशी की तो स्वतःचीच बहीण देवकी, तिचं वसुदेवासोबत लग्न झालं तेव्हा तो त्याच्या बहिणीला सोडायला चालला होता की त्याच्या बहिणीचं सासरी. आणि तेवढ्यात आकाशवाणी होते आणि सांगतात की तू खूप पाप केलेले आहेस, त्यामुळे तुझा वध जो कोण करेल तो देवकीचा पुत्र 8वा पुत्र असेल असं. त्यामुळे मग कंस बोलतो की अरे असं कसं. त्यामुळे कंस तो लगेच वसुदेवला मारतो. पण देवकी त्याला सांगते की तुला माझ्या 8व्या पुत्रापासून प्रॉब्लेम आहे ना, तर तू माझ्या नवऱ्याला नको मारू, म्हणजे वसुदेवला नको मारू. त्यामुळे तो दोघांना बंदी करून ठेवतो, घेऊन जातो. मग एका मागोमाग एक देवकीचे पुत्र जन्माला येतात आणि जेव्हा 8वा पुत्र जन्माला येतो तेच आपले श्रीकृष्ण भगवान आहेत. आणि तिथून म्हणजे त्यांना जिथून बंदी केलेलं असं तिथपासून ते गोकुळ नगरीपर्यंत त्यांना व्यवस्थित हे श्रीकृष्ण भगवानच घेऊन जातात.
ऍक्च्युली वसुदेव घेऊन जातो टोपलीतून, जी की स्टोरी तुम्हाला माहिती असेल पाण्यातून. कुठली नदी का नेहा ती? यमुना नदी. यमुना नदीतनं जेव्हा ते घेऊन जातात त्यांना, तेव्हा नदीची पातळी ही खूप वर असते, पण जेव्हा श्रीकृष्ण जन्म जे बाळ असतं त्यांच्या पायाला जे पाणी लागतं तो त्याच्यानंतर मग ते नदीचं पाणी पूर्ण खाली जातं आणि त्यातनं वसुदेव आरामशीर घेऊन जातात त्या गोकुळ नगरीमध्ये आणि तिकडे सोपवतात श्रीकृष्णांना. नंदकुमार आणि यशोदा ह्यांच्याकडे सोपवतात आणि तिकडे मग त्यांचा उद्धार होतो. म्हणजे ऍक्च्युअली त्याचे वडील असतात देवकी आणि वसुदेव, बट श्रीकृष्णाचा जो काही सांभाळ केलेला असतो पूर्ण लहानपणापासून मोठे होईपर्यंत तो नंदकुमार आणि यशोदा यांनी केलेला असतो. आणि मग त्याच्यानंतर हे जेव्हा कंसला कळतं तेव्हा कंस वेगवेगळ्या राक्षसांच्या रूपामध्ये, मग त्या पण वेगवेगळ्या स्टोरी प्रचलित आहेत की वेगवेगळ्या राक्षसांच्या रूपामध्ये श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस वेगवेगळ्या राक्षसांना पाठवतो, पण प्रत्येक वेळेला श्रीकृष्णच विजयी होतो. बिकॉज विष्णूचा अवतार श्रीकृष्ण सर्वात जास्त बोलतात ना की पॉवरफुल जे काय असेल ते आपले भगवान विष्णू आहेत आणि त्यांचे बाकीचे जे अवतार आहेत. आय होप तुम्हाला स्टोरी आवडली असेल. बहुतेक लोकांना स्टोरी माहिती आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांनी प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा की म्हणजे कोणी की ज्यांना ही स्टोरी माहिती होती की नाही, हा की नाही, ऍटलिस्ट ते तरी कमेंट करून सांगा. त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत पाहत राहा इंजिनियर पांडा. उद्या जायचं आहे दहीहंडी फोडायला रुद्रा क्रीडा मंडळाकडून आणि त्याच्या आधी सकाळी आम्हाला 50 प्लेटची ऑर्डर आहे, त्याची तयारी करून ठेवलेली आहे. या डब्यामधून ती ऑर्डर मला द्यायची आहे. ती ऑर्डर झाली म्हणजे बनवून आपले झाले फटाफट की लगेच 10-10:30 वाजता आम्ही निघणार दहीहंडी फोडायला. विचार तर माझा आहे की गोप्रो घेऊन जाऊन व्यवस्थित एक रॉ दहीहंडीचा ब्लॉग बनवायचा. बघूया आता कसं होतंय की नाही, ते प्रयत्न तर नक्की करेन. तर लक्षात ठेवा, मनासारखं जगलं नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे. जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.